395व्या शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात किल्ले रायगडवर शिवभक्त जे आहेत ते येत आहेत। आपण पाहू शकतो तरुण पिढी जी आहे शिवविचारांचा जागर करण्यासाठी हातामध्ये मशाल घेऊन छत्रपतींच्या विचारांचा जागर करण्यासाठी किल्ले रायगडच्या प्रवेशद्वारावर पोहोचलेली आहे। मोठ्या प्रमाणात जे शिवभक्त आहेत ते किल्ले रायगडवर जात आहेत, तिथून मशाल घेऊन आपल्या गावांपर्यंत आपल्या शहरांपर्यंत जात आहेत। याच प्रवेशद्वाराच्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट दिसते ती आपल्या धार्मिक एकतेला जोडणारी, म्हणजे या ठिकाणी जे किल्ले रायगडच्या महाराजांच्या दर्शनासाठी येत आहेत तिथं मुस्लिम बांधवांच्या वतीने नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे। पोहे असतील, चहा असेल, या सर्व सुविधा ज्या आहेत त्या मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आलेल्या आहे। आपल्यासोबत हे टेंडॉल ज्यांनी लावलेलं आहे ते आयोजक आपल्यासोबत आहेत। दादा, नाव काय आपलं आणि हा काय उपक्रम आहे तुमचा? माझं नाव बशीर करेल आहे आणि मी माणगावचा रहिवासी आहे। ही उम्मते मुस्लिमा कमिटी आहे माणगावची, त्याच्या थ्रू आम्ही इथं दरवर्षी एक पेंडल लावतो जिथं गडावरून येणाऱ्या लोकांसाठी चहा, नाश्ता आणि पाणी ह्याचा बंदोबस्त करतो। त्यानंतर संध्याकाळी माणगावमध्ये एक रॅली निघते, त्याच्यातसुद्धा आम्ही पाण्याचं वाटप करतो। एक ट्रक ठेवतो आणि त्याच्यात पाणी वाटप करत जातो। तर दोन धर्मांमध्ये ऐक्याचा संदेश यातून भेटतोय। विचार काय होता हे सुरू करण्यामागे? ॲक्च्युअल महाराजांची शिकवण आहे ती अशीच आहे, त्यांनी कोणता धर्म, पंथ, लिंग हे बघितलं नाही, ते सर्वांसाठी काम करायचे, ते सर्वांचे राजे होते। त्याच्यात हिंदू धर्म, मुस्लिम, ख्रिश्चन ह्याचा काही भेदभाव नव्हता। महाराजांच्या शिकवणीनुसार आम्ही हे काम करत आहोत आणि हे आम्ही कंटिन्यू ठेवू ईश्वराच्या कृपेने। गेल्या किती वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे? रायगड आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या धर्मामधील ऐक्य कसा? ॲक्च्युअल स्पेशली कोकणात आणि रायगडला हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध सर्व एकत्रित राहतात। असं माहिती पण नाही पडत हा मुस्लिम आहे आणि तो हिंदू आहे। ही आमचे सर्व यांची शिकवण आहे, महाराजांची शिकवण आहे आणि त्याच्यानुसारच आम्ही चालतो। आणि हा आमचा उपक्रम बहुतेक 5-1 वर्ष चालू आहे आता रेग्युलर। दादा, खरं तर आपण पाहिलं तर महाराजांच्या ज्या लढाया झाल्या मुघलांविरोधात, औरंगजेबाविरोधात, या सगळ्यांविरोधात झाल्या, पण त्याच्यातून कुठंतर लोकांमध्ये गैरसमज होत होतो की महाराज विशिष्ट धर्माविरोधात होते। त्याबद्दल काय सांगा? महाराजांसोबत कोण कोण होते? महाराज धर्माविरोधात नाही होती, लोकांची गैरसमज आहे। ज्यांनी इतिहास पडला नाही, त्यांनी ज्यांनी शाळा शिकले नाही त्यांचं आहे। ज्यांनी महाराष्ट्राचा किंवा आपल्या देशाचा इतिहास पडला आहे ते ह्या भानगडीत जाणार नाही। महाराज कुठल्या धर्माचे राजे नव्हते, ते महाराष्ट्राचे राजे होते। सगळं त्यांच्यात जे मिलिटरीचे त्यांचे जे कमांडर आणि हे होते ते असं आहे की आमचं इथे एक गाव आहे लोणशी, तिथलं एक काजी नमाज पढवायला किल्ल्यावर जायचा आणि तिथून पालखी यायची त्यांना न्यायला आणि महिन्याला 4 रुपये त्यांना पगार होता। हा इतिहासमध्ये लिहिलेला आहे, इतिहासमध्ये लिहिलेला आहे। ज्यांना इतिहास नाही माहिती आहे ते काहीतरी आपला इतिहास घडवतात, तो बघायचं नाही। आता ही लोक जातात एवढ्या रात्रीची। आता ठाण्यावरून पोरं आली होती, ती बोलली काल आम्ही 11 वाजता घरनं निघालो, रस्त्यात रात्रीची काय अरेंजमेंट नसते, तर आम्हाला असं वाटलं की ही जी मावळे येतात त्यांच्यासाठी आपण काय थोडं बहुत सेवा करावी, बस, दुसरं काय नाही। महाराजांची जी शिक्षा आहे त्याच्या अनुसार आपण चालायचं। महाराजांसोबत सुद्धा पठाणांची फौज होती, हा एक इतिहास आहे, त्याबद्दल काय सांगाल? 100% राईट आहे, तुम्ही सांगा। 110% राईट आहे। हे इतिहास पडला तर माहिती होईल, इकड तिकडचा नको पडू। महाराजांचा इतिहास पडा आणि आपल्या महाराष्ट्राचा इतिहास पडा, मग हे भेदभाव कधीच येणार नाही आणि आला नाही पाहिजे। मुसलमान होता, महाराजांचा सैन्य प्रमुख मुसलमान होता, महाराजांचे आरमाराचा प्रमुख मुसलमान होता, ज्यांनी नखं दिली तो पण सुद्धा मुसलमानच होता। म्हणजे हे भेदभाव नंतर आले, महाराजांच्या समोर असे काही भेदभाव नव्हते। आम्ही सर्व एक आहोत आणि एकच राहू। हा एकतेचा संदेश घेऊन मुस्लिम समुदायांकडून जे शिवभक्त येत आहेत त्यांच्या नाश्त्याची सोय करण्यात येत आहे आणि कुठेतरी महाराजांचा जो हिंदवी स्वराजाचा विचार होता ते विचार घेऊन रायगडच्या या पावनभूमीमध्ये चांगलं काम सुरू आहे। कॅमेरा पर्सन योगेश सावंत सोबत अजय धनंजय, TV9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.